हे गाईज, हाय, वेलकम टू आवर मिनी ब्लॉग. तर चला, आज पण आपण निघणार आहे एका दौऱ्यावरती. तर पहिले मी कशी दिसते ते कमेंटमध्ये सांगा. तर ऑल फॅमिली इथं आम्ही निघालेलो होतो बाहेर, जे की आम्हाला एक फंक्शन अटेंड करायचं होतं, रिटायरमेंटचं फंक्शन होतं त्यासाठी. तर बघा, आज आत्या मामा पहिल्यांदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये आलेत, त्यामुळे त्यांच्यासाठी छान छान कमेंट नक्कीच गाईज तुम्ही लोकांनी करा. तर मस्त हाय हॅलो सर्वांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर बघा, वातावरण किती मस्त चालू आहे आणि अशा वातावरणात निघायचं सुख काही वेगळंच असतं बरं का. तर आता ब्लॉगमध्ये एका दगडात दोन पक्षी कसे मारले ते तुम्हाला पुढे समजेलच. कारण की आम्हाला रिटायरमेंटचं फंक्शन होतं, जे की फिक्स होतं किंवा आम्हाला त्याच्यासाठी जायचं हे आधीच ठरलेलं होतं. पण जे काही शेजारचे आमचे शेजारी होते त्यांचं लग्न होतं, म्हणजे उद्या लग्न आणि आज हळद आणि साखरपुडा होता. आणि बाय चान्स तो हळद आणि साखरपुडा माझं लग्न जिथं झालं तिथेच होतं. त्याच्यामुळे मग म्हटलं चला जाता जाता ते पण फंक्शन अटेंड करून घ्यावं, म्हणून यामध्ये आता 2 फंक्शन तुम्हाला अटेंड केलेले दिसतात. तर नशिबाने लुक पण मॅच झाला होता बरं का दोन्ही फंक्शनसाठी. तर त्यानंतर आधी गाडीच्या पोटापाण्याचं बघितलं, नंतर आमच्या पोटापाण्याचं बघितलं. तर मस्त असा नाश्ता वगैरे करून परत निघालो आम्ही आमच्या पुढच्या मार्गाला. तर पुढच्या मार्गाला गेलो होतो. पहिला आम्ही साखरपुडा आणि हळद अटेंड केली, तर त्यात साखरपुडाच केला. तर बघा, जाता करता अंधार वगैरे झालेलं होतं आणि फायनली इथे 7.5 वर्षानंतर जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या, कारण याच हॉलमध्ये माझं आणि कारभाऱ्यांचं लग्न झालं होतं. तर बघा, तिथे झाल्यानंतर मग ओवीला पण मी त्याच गोष्टी सांगत होते. तर ओवीने मस्त एन्जॉय केला सर्व पोरांनी आणि मस्त गार्डनमध्ये खेळले वगैरे. पण मच्छर भरपूर होते, त्यामुळे मच्छर जाऊन रडत पण होते. आणि त्याच्यानंतर मग परत आम्ही निघालो पुढच्या मार्गाला. हळद वगैरे काही अटेंड केली नाही, कारण म्हटलं चला आता पुढच्या कार्याला पण आपल्याला लेट होतं आहे. तर फायनली आता दौंडमध्ये पोहोचलो आणि आलो आम्ही जिथे आम्हाला जायचं होतं, जे आम्हाला मेन कार्यक्रम अटेंड करायचा होता तिथे. तर मग तिथे पण आम्ही मस्त एन्जॉय केला, जे की रिटायरमेंट फंक्शन होतं. तर तिथे कारभाऱ्यांनी आम्ही मस्त एन्जॉय केला, अवधूतने मस्त एन्जॉय केला आणि इथे बाकीच्यांचा तर भरपूर एन्जॉय चालला होता त्यांच्या ऑल फॅमिलीचा, जे की डान्स वगैरे नाच गाणं चांगलं चाललं होतं. आणि त्याच्यानंतर असं छानसं जेवण केलं. तर मस्त असं जेवण वगैरे पण होतं बरं का. तर मग कसं वाटलं आजचा मिनी व्लॉग नक्कीच सांगा. आणि आपल्या व्लॉगमध्ये पहिल्यांदा आत्या मामा आलेत, त्यासाठी त्यांचं मोस्ट वेलकम बरं का. आणि काय म्हणतात, व्लॉग आवडत असतील तर कमेंट करायला लाजत नका जात जाऊ. आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट कराल. आय होप सो तुम्हाला हा व्लॉग आवडेल हीच आशा करते. आणि थँक्यू एवढा वेळ देऊन बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.